नमस्कार. मी डॉक्टर अंजली आवारी, गर्भसंस्कार कोच आणि ट्रेनर. डॉक्टर या नात्याने आम्ही आमच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये बघतो की आज इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं प्रमाण हे खूपच वाढत चाललं आहे आणि त्यासाठी पेशंटचा वेळ आणि पैसा हे दोन्हीही खर्च होतं आहे. खरोखरच तुम्ही खूप भाग्यवान आहात. निसर्गाने तुम्हाला ही मातृत्वाची देणगी बहाल केली आहे, पिता होण्याचं भाग्य दिलं आहे. आमच्या या गर्भसंस्काराच्या वेद आणि विज्ञान या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तुमच्या तानुल्याच्या विकासासाठी संस्काराचा मार्ग दाखवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. सर्वप्रथम गर्भसंस्काराची व्याख्या बघूया. गर्भसंस्काराची वैदिक आणि प्राचीन अशी परंपरा आहे. गर्भ हा एक संस्कृत शब्द आहे. गर्भगृह म्हणजेच देवाची मूर्ती स्थापन करतात ती मंदिरातील अतिशय पवित्र अशी जागा. नावातच किती पवित्रता आहे आणि खरोखरच गर्भ हा ईश्वराचा एक अंशच आहे. आध्यात्मिक भाषेमध्ये असं म्हणतात की गर्भ हा गर्भावस्थेमध्ये असताना परमेश्वराच्या अचिंत्य शक्तीशी जोडला गेलेला असतो. तो प्रगल्भ असतो, तो ज्ञानी असतो. ज्यावेळी जन्म होतो त्यावेळी त्याची जेव्हा नाळ तुटते तेव्हा त्याचा या अलौकिक शक्तीशी संपर्क तुटतो आणि त्याचा पृथ्वीलोकात जन्म होतो आणि तो आपल्यासारखं सर्वसामान्य जगणे सुरू करतो. आणि आत्ता याला विज्ञानाचेही संशोधनाची जोड लाभलेली आहे. यानंतर बघूया संस्कार. वेदांमध्ये संस्काराची व्याख्या केलेली आहे की सम्यक करोति इति संस्कारः. एखाद्या गोष्टीला योग्य सुयोग्य असे रूप देणे, त्याच्यातील दोष आणि त्रुटी दूर करणे आणि त्याला निर्मळ असे बनवणे यालाच संस्कार असे म्हणतात. त्या व्यक्तीतील चांगले गुण वाढवणे आणि दोष कमी करणे, थोडक्यात गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार म्हणजे संस्कार. जन्मपूर्व अवस्थेमध्ये संस्कार होण्यासाठी बाळाला कळले पाहिजे. मग ही कळण्याची प्रक्रिया कधीपासून सुरुवात होते? तर याचं उत्तर म्हणजे जन्मापूर्वी गर्भामध्ये असताना तर बाळाला कळतेच, परंतु जन्म देखील ह्या ठराविक कुटुंबात घ्यायचा आहे याचा निर्णय देखील सर्वस्वी त्या बालकाचाच असतो. इथपर्यंत आता विज्ञानाने संशोधन केलेलं आहे. गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये संपूर्ण जगामध्ये याबाबत प्रचंड संशोधन सुरू आहे आणि आपल्या भारतात तर रामायण आणि महाभारतात जन्मपूर्व शिक्षणाचे अनेक दाखले आढळतात. उदाहरणार्थ अभिमन्यूने आपल्या आईच्या म्हणजे सुभद्रा मातेच्या पोटात असतानाच चक्रव्यूह भेदनाचं शिक्षण घेतलेलं होतं. तर आता आपल्याला प्रश्न पडतो की खरोखरच इतक्या उच्च पातळीचं शिक्षण बाळ गर्भावस्थेमध्ये घेऊ शकते का? काय आहे हा अभिमन्यू लर्निंग पॅटर्न? काय आहे ही एज्युकेशन मेथड? प्रसिद्ध लेखक ओमरान मायकल यांनी या संदर्भात एक पुस्तक लिहिले आहे की एज्युकेशन बिगेन बिफोर बर्थ. शिक्षण हे जन्मापूर्वीच सुरू होत असतं. त्यात त्यांनी सांगितलेले आहे की जन्मापूर्वीच काही लर्निंग पॅटर्न डेव्हलप होत असतात. आणि आता संशोधन असे सांगते की हे शिक्षण स्मृतींच्या आधारे होते. या स्मृती 2 प्रकारच्या असतात, एक्सप्लिसिट मेमरी आणि इम्प्लिसिट मेमरी. एक्सप्लिसिट मेमरी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाच्या स्मृती की या स्मृतींसाठी आपल्याला त्याची रिव्हिजन करावी लागते. उदाहरणार्थ इतिहासातील काही सनावळी किंवा पाढे पाठ करणे किंवा टेलिफोन नंबर लक्षात ठेवणे किंवा काल आपल्याकडे कोण आलं होतं हे लक्षात ठेवणे म्हणजे ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्या स्मृती. आणि इम्प्लिसिट मेमरी म्हणजे कायम स्वरूपाच्या स्मृती की एकदा शिकल्यावर ते आयुष्यभर आपल्या लक्षात राहतं. उदाहरणार्थ शूजची लेस बांधणे किंवा पोहणे, सायकलिंग किंवा कार ड्रायव्हिंग इत्यादी ह्या गोष्टी एकदा शिकल्यावर त्या आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात. ही इम्प्लिसिट मेमरी. गर्भावस्थेमध्ये बाळाला ही इम्प्लिसिट मेमरी उपलब्ध असते. यामुळे बाळ येथे जे जे काही शिकणार ते आयुष्यभरासाठी त्याच्या मेमरीमध्ये साठवले जाणार, ते आयुष्यभरासाठी त्याच्या मेमरीवर कोरले जाणार.
या बाबतीतही बरेचसे संशोधन सुरू आहे. डॉक्टर बार्बरा यांचे संशोधन असे सांगते की बाळ हे आईच्या गर्भात असताना सगळं ऐकू शकते आणि व्यवस्थित ते शिकू शकते. याच्यासाठी त्यांनी एक प्रयोग केला. त्यांनी बाळ गर्भावस्थेमध्ये असताना त्याला काही आवाज ऐकवले. पहिल्यांदा त्यांनी आईचा आवाज बाळाला ऐकवला आणि त्याचा त्याच्या रिस्पॉन्सची नोंद करून ठेवली आणि त्यानंतर दुसऱ्या एका स्त्रीचा आवाज बाळाला ऐकवला आणि त्याच्याही रिस्पॉन्सची नोंद केली. याच्यामध्ये असं आढळून आलं की आईच्या आवाजाला बाळ वेगळाच रिस्पॉन्स देते आणि दुसऱ्या स्त्रीच्या आवाजाला बाळाचा रिस्पॉन्स हा अतिशय वेगळा असतो. आणि याच्यावरून हेच सिद्ध होतं की बाळाची गर्भावस्थेमध्ये आकलन शक्ती ही प्रचंड असते. आपण पाहतो की बऱ्याच मुलांमध्ये काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल्स असतात की ज्याचं त्यांना शिक्षणही दिलं गेलेलं नसतं, पण गर्भावस्थेतील शिक्षण हेच त्याचं महत्त्वाचं कारण असतं. आई जे काही इंटरेस्ट घेऊन शिकते ते बाळ व्यवस्थितपणे आत्मसात करते. सुभद्रा पण 9 महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी शिकली असेल, परंतु फक्त चक्रव्यूह भेदन ह्याचीच मेमरी ही अभिमन्यूकडे का राहिली? तर याचं कारण म्हणजे सुभद्रा स्वतः एक योद्धा होती. तिला युद्धनीतीबद्दल उत्सुकता होती, तिला त्यात इंटरेस्ट होता. आईच्या इंटरेस्टवरच बाळाची मेमरी ही डेव्हलप होत जाते. यालाच पॅरान्यूरोलॉजिकल मेमरी असं म्हणतात. अतिशय संकटाच्या क्षणी किंवा काही स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये ही मेमरी वापरली जाते. अभिमन्यूला देखील युद्धाच्या प्रसंगी ही मेमरी रिकॉल झाली. गर्भसंस्काराच्या आमच्या कार्यशाळेमध्ये आम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जातं की मग याचं इम्प्लिमेंट आम्ही कसं करायचं. उदाहरणार्थ एका लेडीने आम्हाला विचारलं की मला माझ्या बाळाला आर्किटेक्ट बनवायचं आहे, मग गर्भावस्थेमध्येच मी त्याचा अभ्यास सुरू करावा का? तर नाही. जर तुम्हाला त्या विषयामध्ये इंटरेस्ट नसेल तर त्याबद्दल तुमची एक नकारात्मक प्रतिमा तयार होईल किंवा तुम्हाला त्याबद्दल इरिटेशन तयार होईल. तर त्याऐवजी तुम्ही त्या विषयातील एखाद्या नावाजलेल्या व्यक्तीच्या जीवनपटाची माहिती करून घ्या. उदाहरणार्थ अजून एका लेडीने मला विचारलं की मला माझ्या बाळाचं ड्रॉइंग चांगलं असावं असं वाटतं, पण माझं ड्रॉइंग काही तेवढं फारसं चांगलं नाही, मग त्यासाठी मी काय करावं? तर मग अशा वेळीच आम्ही त्यांना सोल्युशन सांगतो की मग तुम्हाला काय आवडतं, किंवा तुम्हाला जर वाचनाची आवड असेल तर तुम्ही एखाद्या प्रसिद्ध पेंटरची ऑटोबायोग्राफी वाचा. त्याने त्याच्या आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी काय काय गोष्टी केल्या याबद्दल माहिती घ्या. त्याच्याबद्दल काही आर्टिकल्स वाचा. कारण तुमच्या ॲक्शनपेक्षाही तुमचे इमोशन्स हे अतिशय प्रभावी आणि परिणामकारक असतात. म्हणूनच आईच्या आवडी आणि आईचे इमोशनल स्टेटस हे बाळाच्या आकलनाशी खूप संबंधित आहेत. कारण त्याच्यातील कौशल्ये येथेच विकसित होणार आहे. आणि म्हणूनच आवडीचे काम करा, इंटरेस्ट घेऊन करा. तुमच्या घरी देखील अभिमन्यू आल्याशिवाय राहणार नाही. लवकरच भेटूया अजून यासारख्याच माहितीसोबत आपल्या पुढच्या शृंखलेत. धन्यवाद.